भंडारा विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसच्या दिलीप बनसोड यांनी माघार घेतली होती। बनसोड यांच्या माघारीनंतर भाजपने त्यांची काँग्रेसनं गळचेपी केल्याचा आरोप केला होता। मात्र बनसोड यांनी माझ्या पक्षाकडून कुठलाही दबाव आला नाही, उलट भाजपला दलित मागासवर्गीयांबद्दल एवढा कळवळा होता तर त्यांनी आपला उमेदवार मागे घेऊन मला बिनविरोध का केलं नाही असा प्रश्न दिलीप बनसोड यांनी उपस्थित केलाय। भाजपच्या लोकांना हेच माहित नाही की मी दलित नाही तर बौद्ध आहे। आधी त्यांनी दलित आणि बौद्धामधला फरक समजून घ्यावा असा पलटवार बनसोड यांनी भाजपवर केला आहे। आपल्यावर एक आरोप होतोय, काँग्रेसने तुम्ही दलित आहात म्हणून काँग्रेसने तुमची तिकीट कापली असा आरोप आता भाजपाकडनं होतोय। काय सत्यता आहे त्यामध्ये? भाजपाच्या लोकांना हे माहित नाही मी दलित नाही, मी बौद्ध आहे। पहिल्यांदा त्यांना कळलं पाहिजे की दलित आणि बौद्धात काय फरक आहे। पहिला प्रश्न, काँग्रेसने मला उमेदवारी दिली याच्यात काही वाद नाही। काँग्रेसने मला मागेही मोरगाव अर्जुनीतून तिकीट दिली, आता विधान परिषदेमध्ये दिली। नाना पटोले आमचे नेते आहेत, त्यांनी कुठलाही अन्याय, कुठलाही आमचा दबाव किंवा काँग्रेसने कुठल्याही प्रकारचा दबाव आणून हा विड्रॉल करण्यासाठी काम केल्याचा जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे। भारतीय जनता पार्टीला जर असं वाटते तर या सत्रामध्ये एखाद्या तरी दलित आले, एखाद्या तरी मागासवर्गीयांना, जे अनुसूचित जातीचे लोक आहेत त्यांना काही दिलं का तिकीट? का दिली नाही? आणि जर यांना असं वाटते की मागासवर्गीयांच्या बाबतीत, दलितांच्या बाबतीमध्ये खूप उदो जर वाटत असेल दलितांना आपण मदत केली पाहिजे, तर माझा पहिला प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना। काल माननीय मुख्यमंत्र्यांचा फोन नानाभाऊ पटोलेंना होता, माननीय चंद्रशेखर बावनकुळेंचा फोन होता की तुम्ही बिनविरोध निवडणूक करा। तर मग बिनविरोध निवडणूक करायची होती आणि दलितांना जर खऱ्या अर्थानं मान सन्मान द्यायचा होता तर त्यांनी ठरवायला पाहिजे होता। नानाभाऊंना बोलून दिलं असतं की आमचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा आम्ही विड्रॉल करतो आणि काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन करतो। दलित निवडून आला असता आणि मी निवडून आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री मोदयाचा स्वागत करण्यासाठी मी गेलो असतं, परंतु हा वरून दाखवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने करू नयेत असा माझा त्यांना सल्ला आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।